वर आपण पाहतो तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झालेली आहे। इथे पोलिसांचा बंदोबस्तही आज सकाळपासून वाढवण्यात आला। आज हे सगळे आंदोलक त्यांच्या मागण्यांसाठी संसद भवनाच्या आवारात दाखल होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। पाहू शकतोय खरं तर देशभराच्या वेगवेगळ्या भागातून इथे आता आंदोलक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भरत, नेमकी काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची आता? आपण जर पाहिलं तर सध्या मी जंतर मंतर मैदानावरती आहे आणि याच मैदानावरती सध्या पोलीस आणि जे आंदोलक आहेत, विद्यार्थी आहेत, ते आमने सामने आल्याचं एक चित्र आहे। खरं तर मगाशी जंतर मंतर मैदानाच्या गेटच्या ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलं आहे, या बॅरिकेडिंगच्या आतमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी जावं अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतरही हे आंदोलक आहेत, हे आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचं एकंदरीत चित्र होतं। या आंदोलकांनी एक रस्त्यावरती ठिय्या मांडणं पाहायला मिळालं आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर हे विद्यार्थी आणि आंदोलक आणि पोलीस हे आमने सामने आल्याचं चित्र आहे। थोड्याच वेळापूर्वी आंदोलकांना पिटाळून लावण्यात आलं होतं। पोलिसांकडून काही प्रमाणात बलाचा वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हे सगळे आंदोलक आझाद जंतर मंतर मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी थेट रस्त्यावरती ठिय्या मांडण्याचं चित्र आहे। बरं, आपण पाहतोय की आज सकाळपासूनच देशाच्या वेगवेगळ्या भागातून इथे आंदोलक दाखल झालेत। खरं तर खूप लांबपर्यंत गर्दी दिसते। नेमकी काय व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाकडून? म्हणजे कुठल्याही लोकशाहीमध्ये आंदोलन हे अत्यंत महत्वाचं असतं। आंदोलन हे लोकशाहीचे एक महत्वाचं अंग आहे। मात्र याच ठिकाणी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हा या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतं। सोनम वांगचुक तब्बल 20 दिवस या ठिकाणी उपोषण करत होते। त्यानंतर त्यांना पोलिसांनी उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अभिजित दिपके हे सुद्धा गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत आणि आज विरोधकांकडून संयुक्त मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। मात्र त्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। जमावबंदीचं कलम या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतरही हे आंदोलक आता आक्रमक झाल्याचं एकंदरीत चित्र आहे। खरं तर आंदोलकांना नक्कीच बरं, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय की पोलिसांनी बॅरिगेडच्या आत त्यांना राहायला सांगितलं, तरी सुद्धा आंदोलक सगळे रस्त्यावर येऊन आता ठिय्या मांडलेला आहे। खरं तर आज संसदेच्या आवारात हे आंदोलक जाणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय। पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्याची परिस्थिती तिथे सध्या निर्माण झाली आहे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।